नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक नवीन यावेळेस रेल्वेच्या निगडीत भरती जी आहे ती घेऊन आलेलो आहे आणि या भरतीद्वारे भरभक्कम जागा ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला फक्त फॉर्म भरायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्ही ही परीक्षा जी आहे ती इझिली क्रॅक करू शकाल. तर अशा दोन भरत्या मी तुमच्यासाठी घेऊन येतोय ज्या पूर्णपणे या रेल्वेच्या निगडीत आहे. त्याचा सिलेबस हा मॅक्सिमम जो आहे तो सेमच आहे. फक्त तुमचं काम आहे तिथे अभ्यास करणे आणि आपली परीक्षा पास करून पोस्टवर जे आहे ते लागणे. ठीक आहे. तर मित्रांनो, पहिली जी भरती आहे ती आहे मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हे 2026 च्या निगडीमध्ये आणि याच्यामध्ये जी जागा निघाली आहे मित्रांनो ती आहे टेक्निकल ऑपरेशनच्या निगडीत. ठीक आहे. टेक्निकल ऑपरेशनच्या निगडीत जागा निघालेली आहे आणि जागेचं नाव आहे रेल्वे सेक्शन कंट्रोलर. ठीक आहे. तर आरआरबी सेक्शन कंट्रोलर असं या जागेचं नाव आहे आणि सेक्शन कंट्रोलरसाठी तुम्ही काय करू शकता, ते याच्यामध्ये अप्लाय जे आहे ते करू शकता. आता अप्लाय करण्यासाठी नेमकं काय काय लागणार आहे ते छोटीशी बेसिक इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या की सेक्शन कंट्रोलर याच्या ज्या टोटल जागा निघालेल्या आहेत या आहे 119 जागा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे ग्रॅज्युएशन म्हणजे याच्यामध्ये जे एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितलेलं आहे ते आणि फक्त आहे ग्रॅज्युएशन. म्हणजे तुमचं जर फक्त ग्रॅज्युएशन जरी कंप्लीट असेल तरीही तुम्ही अगदी सहजतेने याच्यासाठी फॉर्म जो आहे तो भरू शकता. परंतु तुम्ही फॉर्म भरल्यानंतर याची जी एक्झाम होईल ती पूर्ण भारतभर कुठे येऊ शकते आणि काम सुद्धा हे कुठेही करावं लागू शकतं. म्हणजे ही जागा जी आहे मित्रांनो ही पूर्णपणे पॅन इंडियासाठी आहे. ठीक आहे. लक्षात असू पूर्णपणे पॅन इंडियासाठी जागा जी आहे त्या भरल्या जाते. टोटल 119 जागा आणि 119 जागा या आहेत सेक्शन कंट्रोलर या पदाच्या. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही याच्यासाठी अप्लाय जो आहे तो करू शकता. आता यासाठी वय वर्ष काय असणार आहे सर, तर याच्यामध्ये वय वर्ष असणार आहे मित्रांनो 20 ते 33 वर्षापर्यंत. तर 20 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. हा, आता जर तुमचं वय 33 च्या पार जरी झालं असेल तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण तुम्ही जर एससी कॅन्डिडेट असाल किंवा तुम्ही जर ओबीसी कॅन्डिडेट असाल तुमच्यासाठी वय वर्ष जे आहे वयोमर्यादा जी आहे ती वाढवून सुद्धा दिली जाते. म्हणजे एज रिलॅक्सेशन जे आहे ते सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातं. ओबीसी असेल तर 3 वर्षांची मिळून जाईल आणि एसटी कॅन्डिडेट असाल तर 5 वर्षांचं एज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातं. फक्त जे तुमचं 20 ते 33 पर्यंत जे वय पाहिजे ते पाहिजे आहे 1/7/2026 पर्यंत. ठीक आहे. 1/7/2026 पर्यंत तुम्ही 20 च्या पार जे आहे ते असले पाहिजे आणि 33 पर्यंत जे आहे ते असले पाहिजे. फक्त एससी एसटी आणि ओबीसी साठी एज रिलॅक्सेशन जे आहे ते मिळून जातं. आणि सर फी किती असणार आहे नेमकी, तर फी सुद्धा लक्षात असू मित्रांनो. जर तुम्ही जनरल ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी फी असणार आहे ही 500 रुपये. जर तुम्ही एससी एसटी एक्स सर्व्हिसमॅन महिला याच्यामध्ये कॅन्डिडेट मध्ये असाल तर तुम्हाला फी भरायची आहे फक्त 250 रुपये. तर जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी आहे मित्रांनो फक्त आणि फक्त 500 रुपये. आणि लास्ट डेट काय असणार सर फॉर्म भरण्याची, तर लास्ट डेट आहे मित्रांनो फक्त लक्षात असू द्या ती आहे 14 ऑगस्ट. ठीक आहे. म्हणजे पाकिस्तान स्वतंत्र होण्याचा जो दिवस आहे त्या दिवसापर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे तो भरू शकता. आणि किती वाजेपर्यंत, तर रात्री 12च्या आतपर्यंत तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला सेक्शन कंट्रोलर या 119 पदांसाठी अप्लाय करायचं असेल आणि रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असेल तर हे तुमच्यासाठी फक्त ग्रॅज्युएशन बेसवर असलेलं एक उत्तम पद जे आहे ते चालून आलेलं आहे. आता याच्यासारखीच मित्रांनो एक दुसरी भरती सुद्धा आहे आणि दुसरी भरती कशाच्या रिलेटेड आहे, तर दुसरी भरती आहे मित्रांनो नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे अप्रेंटिस भरती 2026. ठीक आहे. आणि याच्यामध्ये ज्या टोटल पोस्ट आहे या आहे 6777. ठीक आहे. म्हणजे भरभक्कम जागा ज्या आहे ते देण्यात आलेल्या आहे 6777. आता लक्षात असू द्या याच्यामध्ये जे मेडिकल लॅब टेक्निशियन जे पद आहे यासाठी 12 पीसीबी जे आहे ते मागितलेलं. म्हणजे याच्यामध्ये टोटल 2 पोस्ट जे आहे ते भरण्यात येत आहे. एक आहे मेडिकल लॅब टेक्निशियनचं आणि दुसरं आहे अदर ट्रेडचं. त्याच्यामध्ये लक्षात असू द्या मेडिकल लॅब टेक्निशियन साठी तुमचं 12वी ही फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो याच्यामध्ये असलं पाहिजे. तुम्हाला त्यावेळेस पर्सेंटेज असली पाहिजे मित्रांनो 50%. ठीक आहे. 50% सहित जर तुम्ही हे क्रॅक केलेलं असेल तरच तुम्ही मेडिकल लॅब टेक्निशियन या पदासाठी अप्लाय करू शकता. आणि हे दुसरं पद आहे मित्रांनो अदर ट्रेडच्या रिलेटेड. त्याच्यामध्ये फक्त तुमची 10वी पास पाहिजे आणि सोबतच तुमचा आयटीआर हा सुद्धा झालेला असावा. जर तुमची 10वी पास असेल आणि संबंधित ट्रेडमध्ये मग ती इलेक्ट्रिशियन असो फिटर असो कोणतीही पोस्ट असो त्याच्यासाठी जर संबंधित ट्रेडमध्ये आयटीआर असेल आणि 10वी पास असेल तरीही चालून जाईल. आणि हे 10वी पास हवं 50% सहित. ठीक आहे. लक्षात असू द्या 50% सहित तुम्ही 10वी पास असाल तरीही तुम्ही याच्यासाठी अगदी सहजतेने अप्लाय जे आहे ते करू शकता. आता याच्या सोबतच लक्षात असू मित्रांनो एज लिमिट नेमकी काय असणार आहे, तर तुमची एज लिमिट आहे मित्रांनो 19/8/2026 पर्यंत ही 15 ते 24 इयर्सच्या दरम्यान असली पाहिजे. ठीक आहे. लक्षात येते 15 ते 24 इयर. कधीपर्यंत सर, तर 19 ऑगस्ट
2026 पर्यंत ही एज जी आहे ती 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान जी आहे ती असली पाहिजे. आता जर तुम्ही म्हणाल की सर आमचं एज लिमिट जी आहे ती पार झालेली आहे, तरीही घाबरण्याचं कारण नाही, कारण इथे ओबीसी साठी 3 वर्षांचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि एससी एसटी साठी 5 वर्षांचं. म्हणजे 24च्या पार जरी तुम्ही झालेले असाल आणि तुम्ही ओबीसी एससी एसटी कॅन्डिडेट असाल तरी तुम्ही याच्यासाठी फॉर्म जो आहे तो सहजतेने भरू शकता. आणि लोकेशन जे आहे मित्रांनो हे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे डिव्हिजन असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिकडे जे आहे ते काम करावं लागू शकतं. आता फी किती असणार आहे तर लक्षात असू द्या मित्रांनो, जर तुम्ही जनरल किंवा ओबीसी कॅन्डिडेटचे स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी 100 रुपये जे आहे ती फी असणार आहे. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही महिला असाल, तुम्ही एससी एसटी असाल, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही असाल तुमच्यासाठी कोणतीही फी असणार नाही. ठीक आहे. लक्षात असू तुमच्याकडून अतिशय 0 रुपये जे आहे ते आकारले जातील, कोणती फी असणार नाही. फक्त तुम्ही जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेट असाल तर मात्र 100 रुपये जे आहे ते आकारल्या जातील. ठीक आहे. त्याच्यामुळे जर हे जे पद निघालेले आहेत आरआरबी म्हणजे रेल्वेच्या निगडीत याच्याबद्दल जर बघायचं झाल्यास तर आरआरबी कंट्रोलरची टोटल 119 पदे आहेत आणि नॉन फ्रंटियर अप्रेंटिस याची टोटल 6777 पदे आहेत. 119 पदांसाठी जी पात्रता मागितली आहे ती मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि 6777 पदांसाठी जी पात्रता मागितली आहे ती मागितली आहे 10वी 12वी आणि आयटीआय. ठीक आहे. हे जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. आणि लक्षात असू द्या मित्रांनो, याची जी लास्ट डेट आहे म्हणजे आरआरबी कंट्रोलरची जी लास्ट डेट आहे ती आहे 14 ऑगस्ट 2026 आणि नॉर्थ फ्रंटियर अप्रेंटिस याची जी लास्ट डेट आहे ती आहे मित्रांनो 19 ऑगस्ट 2026. ठीक आहे. अगदी सहजतेने तुम्ही या दोन्ही पदांसाठी जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा 10वी 12वी झाली असेल, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय असेल तर अगदी सहजतेने फॉर्म जो आहे तो भरू शकता. ठीक आहे. आता मित्रांनो फॉर्म भरण्यामध्ये काहीच अडचणी नाहीये. ठीक आहे. फॉर्म तर तुम्ही काय 100 रुपये देऊन इझिली फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्यामध्ये अडचण नाहीये, परंतु मेन अडचणी येतात पुढे रे त्यांचा अभ्यास करण्यामध्ये. ठीक आहे. म्हणून लक्षात असू द्या मित्रांनो की मेन अडचणीवर सोल्युशन म्हणून आलेलं आहे स्पेक्ट्रम अकॅडमी. ठीक आहे. तर स्पेक्ट्रम अकॅडमीने सोल्युशन असं तुमच्यासाठी आणलेलं आहे की तुम्ही रेल्वेची प्रिपरेशन करत असाल, तुम्ही बँकिंगची प्रिपरेशन करत असाल किंवा तुम्ही एमपीएससी यूपीएससीची प्रिपरेशन करत असाल, तुमच्यासाठी एका वर्षाचा पूर्ण टाइम टेबल हा स्पेक्ट्रम अकॅडमीने आधीच डिक्लेअर करून दिलेला आहे. तर लक्षात असू द्या मित्रांनो, तुम्ही जर यूपीएससीची तयारी करत असाल, तुमच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखतीची एकत्रित तयारी करून घेणारा स्पेक्ट्रम अकॅडमी आणि हा पूर्ण 1 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स तुमच्यासाठी असणार आहे. ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला पूर्वचे वेगळे क्लासेस लावण्याची गरज नाही, मुख्यचं वेगळं कुठेतरी करण्याची गरज नाही आणि इंटरव्ह्यूचंही कुठेतरी वेगळं करण्याची गरज नाही. तीनही तुम्हाला एकाच ठिकाणी जे आहे ते मिळून जातील. सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो, एमपीएससीचा सुद्धा सेम पॅटर्न आहे. 1 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स पूर्व, मुख्य आणि मुलाखतीसहित तुम्हाला इथे मिळून जाईल. पीएसआय एसटीआय म्हणजे कंबाईन ग्रुप बी आणि सीसी जर प्रिपरेशन करत असाल तर याच्या सुद्धा तुम्हाला पूर्व आणि मुख्यचे क्लासेस जे आहेत ते मिळून जातात आणि हा आहे मित्रांनो टोटल 8 महिन्यांचा इंटिग्रेटेड कोर्स. सोबतच मित्रांनो तुम्हाला जर एमपीएससीची किंवा यूपीएससीची फाउंडेशन बॅच लावायची असेल त्याचा सुद्धा 1 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स अवेलेबल आहे. बँकिंग किंवा रेल्वेची तयारी करायची असेल त्याचा सुद्धा मित्रांनो 1 वर्षाचा आणि 4 महिन्याचा इंटिग्रेटेड कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आणि या कोर्स तुम्हाला मिळेलच, पण या कोर्स तुम्हाला नोट सुद्धा दिल्या जातील, छापील नोट सुद्धा असतील आणि सोबतच तुम्हाला या नोट जे आहे ते ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात जे आहे ते अवेलेबल होईल. कारण की संपूर्ण क्लासेस तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही स्वरूपामध्ये करू शकता. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले किंवा भारतातले कुठलेही रहिवासी असाल, तुम्ही अगदी घर बसल्या हे संपूर्ण कोर्सेस जे आहे ते करू शकता. आणि सोबतच तुम्हाला उत्तम तज्ञ मार्गदर्शक इथे मिळतीलच आणि सोबतच मिळतील मित्रांनो काय तर मॉक टेस्ट सुद्धा. म्हणजे ऍपच्या माध्यमातून जर अभ्यास करत असाल, म्हणजे ऑनलाईन माध्यमातून करत असाल किंवा इथे येऊन ऑफलाईन माध्यमातून करत असाल, दोन्ही माध्यमांमध्ये तुम्हाला मॉक टेस्टची जी टेस्ट सिरीज आहे ही सुद्धा अवेलेबल जी आहे ती करूनच दिल्या जाईल. ठीक आहे. कारण की स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ज्या ब्रांचेस आहेत मित्रांनो या संपूर्ण महाराष्ट्रभर अवेलेबल आहे. तुम्ही कुठेही जाऊन याची संपूर्ण माहितीही घेऊ शकता. सोबतच मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन कोर्स करायचा असेल तर प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही स्पेक्ट्रम अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून हा ऑनलाईन कोर्स सुद्धा करू शकता. त्याच्यामुळे या चांगल्या संधी ज्या आहेत ते तुमच्यासाठी चालून आलेल्या आहेत. आणि अजूनही काही याच्या व्यतिरिक्तही माहिती पाहिजे असेल, मग ते आरआरबीच्या रिलेटेड असो किंवा कोणत्या कोर्सच्या रिलेटेड असो, तुम्ही थेट कमेंट बॉक्समध्ये ती माहिती सुद्धा विचारू शकता. त्याच्यावर उत्तम उत्तरे सुद्धा दिल्या जातील आणि तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून तुमचे सर्व सोल्युशन जे आहे त्याचे सुद्धा उत्तर जे आहे ते तुम्हाला दिल्या जातील. ठीक आहे. त्यामुळे कोणतेही प्रश्न असल्यास तुम्ही थेट कमेंट बॉक्समध्ये प्रश्न जे आहे ते विचारू शकता. उत्तर देणे मात्र आमचं काम आहेच. ठीक आहे. आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा. कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा ज्यांना खरी आरआरबीची जी आहे ती गरज आहे. ठीक आहे. आणि या विचारासाठी आजचा व्हिडिओ जो आहे मित्रांनो इथे थांबवूया. आणि लक्षात असू द्या, जर अजूनपर्यंत चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर वेळ अजून गेलेली नाहीये. चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. कारण की यासारखे अजून कोणतेही नवीन नोटिफिकेशन आले की ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं पहिलं काम जे आहे ते स्पेक्ट्रम अकॅडमीज करते. त्याच्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र अभ्यास चालू ठेवू द्या आणि कोणतेही प्रॉब्लेम असल्यास ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा.